नमस्कार मित्रांनो, मी सायली आणि विवा बाईट डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मी आज टोमॅटो ऑमलेट बनवत होते तर विचार केला की तुमच्याशी शेअर करावं। इथे मी 4 अंडी फोडून घेतली एका बाउलमध्ये। त्याच्यात बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो टाकला आहे, बारीक चिरलेला कांदा घातला आहे, हिरव्या मिरच्या घातल्या 2-3 बारीक चिरून। आता त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे, चवीप्रमाणे मीठ घालते आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालते आहे। तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता मिरची, लाल मिरची, कारण आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे। आता याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तुमच्याकडे बीटर असेल तर तुम्ही त्या बीटरने याला फेटून घेऊ शकता। हो, आणि मला माहिती आहे ऑमलेट सगळ्यांना बनवता येतं घरात, बट मला असं वाटलं की मी तुमच्याबरोबर शेअर करावं, त्यामुळे मी हा व्हिडिओ टाकत आहे। हे बघा, तवा तापत ठेवला आहे, त्यावरती ऑइल घातलं आहे मी आणि 2 चमचे बॅटर घातलं आहे अंड्याचं मी ह्याच्यावरती। हे बघा, आता व्यवस्थित स्प्रेड करून घेते आहे। आणि प्लीज मंडळी, जर तुम्हाला माझे व्हिडिओज, माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला माझ्याकडच्या बघायच्या असतील ना, तर प्लीज सबस्क्राईब करा। तुम्ही सबस्क्राईब करत नाही, प्लीज खूप मेहनत असते व्हिडिओ बनवायला। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सजेस्ट करायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमचा एक लाईक, एक शेअर आणि तुम्ही सबस्क्राईब नक्की करा, कारण सबस्क्राईब केल्याने मोटिवेशन मिळतं मला आणि मी अजून नवीन छान छान व्हिडिओ बनवू शकते। अजून असं वाटतं की अजून छान व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन यावे। सो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा प्लीज। खूप मनापासून कळकळीची विनंती आहे। हे बघा, आता मी ना 2-3 मिनटं छानपैकी खालून फ्राय झालं होतं ऑमलेट आपलं। आता मी पलटी केलेलं आहे, त्याला उलटलेलं आहे। आता यालाही 2 मिनटं ठेवायचं आणि मग आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। किती छान कलर आला आहे बघा। आणि हे माझं सगळ्यात आवडतं खाणं आहे। कंटाळा आला असेल काही बनवायचं तर मी ऑमलेट बनवते आणि त्याबरोबर चपाती वगैरे असेल तर ब्रेकफास्ट छान होऊन जातो। आहे बघा, छानपैकी मी त्याच्यावर कोथिंबीर पेरली आहे आणि हे आपलं साधंसुधं 5 मिनटात बनणारं ऑमलेट आपलं तयार आहे। बघा किती छान कलर आला आहे, बघूनच खावंसं वाटतं, इतकं सुरेख। अशाच रेसिपी बघण्यासाठी प्लीज विवा बाईट डायरीला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि प्लीज कमेंट, लाईक, शेअर करा, नक्की करा प्लीज। खूप कळकळीची विनंती आहे प्लीज। कारण तुम्हाला इथे हा व्हिडिओ 2 मिनटाचा दिसत असेल, पण त्याला खूप मेहनत लागते। सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल। थँक्यू।